हॅलो किड्स, सिविक्सचा आता आपण पुढचा चॅप्टर बघूया. द स्टेट गव्हर्नमेंट. फेडरल गव्हर्नमेंट. फेडरल गव्हर्नमेंट दॅट इज ऑल द स्टेट्स हॅव देअर ओन गव्हर्नमेंट. हे फेडरल गव्हर्नमेंटची कॉन्सेप्ट आपल्याला आधी पण गेलेली आहे. म्हणजे काय, फेडरल गव्हर्नमेंट म्हणजे काय, स्टेट आणि नॅशनल अशी दोन्हीही गव्हर्नमेंट आपल्या इथे इंडियामध्ये आहेत. मग फेडरल गव्हर्नमेंट म्हणजे काय, ऑल स्टेट हॅव देअर ओन गव्हर्नमेंट, म्हणजे प्रत्येक स्टेटचं स्वतःचं असं एक गव्हर्नमेंट आहे. स्टेट गव्हर्नमेंट्स आर इंडिपेंडंट टू कंडक्ट देअर ओन अफेअर्स. आणि हे स्टेट गव्हर्नमेंट हे काय आहे, तिथले लोकल जे काही अफेअर्स आहेत ते कंडक्ट करायला इंडिपेंडंट आहे. स्टेट गव्हर्नमेंट्स आर युनायटेड अंडर द सेंट्रल गव्हर्नमेंट. आणि ही सगळी जी स्टेट गव्हर्नमेंट आहेत ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर युनायटेड आहेत, एकत्र आहेत. द गव्हर्नमेंट ऑफ द एंटायर नेशन इज कॉल्ड द युनियन ऑर सेंट्रल गव्हर्नमेंट. पूर्ण देशाचं जे गव्हर्नमेंट आहे त्याला काय म्हटलं जातं, युनियन किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट ऑफ एव्हरी स्टेट इज कॉल्ड द स्टेट गव्हर्नमेंट. आणि प्रत्येक स्टेटचं जे गव्हर्नमेंट असतं त्याला स्टेट गव्हर्नमेंट म्हणतात. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हॅज लिमिट्स फॉर बोथ द गव्हर्नमेंट्स टू फंक्शन स्मूथली. आणि याने काय केलेलं आहे, ह्या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाने काय केले, ह्या दोन्ही गव्हर्नमेंटची फंक्शन स्मूथ होण्याकरता काही लिमिट्स पण घालून घेतलेत. आता स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे काय बघूया. इंडिया इज अ लार्जेस्ट कंट्री विथ 28 स्टेट्स अँड 9 युनियन टेरिटरीज. इंडियासारख्या मोठ्या देशामध्ये 28 स्टेट्स आहेत आणि 9 युनियन टेरिटरीज आहेत. स्टेट गव्हर्नमेंट्स आर फॉर्म बाय इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्स. आणि हे स्टेट गव्हर्नमेंट कसं फॉर्म होतं, तर इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्सने तयार होतं. युनियन टेरिटरीज गव्हर्न बाय द युनियन ऑर सेंट्रल गव्हर्नमेंट. आणि जे युनियन टेरिटरीज आहेत त्या कोण गव्हर्न करतं, तर हे सेंट्रल किंवा युनियन गव्हर्नमेंट. इथं मॅपमध्ये मी काही दाखवलेली आहेत तुम्हाला, ती युनियन टेरिटरीज आहेत त्या. स्टेट गव्हर्नमेंट कन्सिडर्स नीड्स अँड द रिक्वायरमेंट्स ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह स्टेट्स अँड फ्रेम द पॉलिसीज. आता हे स्टेट गव्हर्नमेंट काय करतं, त्यांच्या स्टेटच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या विचारात घेऊन मग या पॉलिसीज करतं. आता या स्टेट गव्हर्नमेंटचे 3 असे कुठले ऑर्गन्स आहेत ते आपण बघूया. 3 ऑर्गन्स ऑफ अ स्टेट गव्हर्नमेंट. पहिलं आहे द लेजिस्लेचर, दुसरं आहे द एक्झिक्युटिव्ह आणि तिसरं आहे द ज्युडिशियरी. आता लेजिस्लेचर काय करतं, लॉज तयार करतं, मेक द लॉज. द एक्झिक्युटिव्ह एन्फोर्स द लॉज. म्हणजे काय, हे एक्झिक्युटिव्ह काय करतं, जे लॉज बनवलेले आहेत त्याचं एक्झिक्युशन करतं. द ज्युडिशियरी रिझॉल्व्स कॉन्फ्लिक्ट अकॉर्डिंग टू द लॉ. आणि ज्युडिशियरी काय करतं, जर काही कॉन्फ्लिक्ट्स निर्माण झाले तर अकॉर्डिंग टू लॉ ते सॉल्व करतं. आता या स्टेट गव्हर्नमेंटची डिव्हिजन ऑफ पॉवर कशी केली आहे ते बघूया. कॉन्स्टिट्यूशन क्लिअरली डिव्हायडेड द पॉवर्स बाय 3 लिस्ट ऑफ सब्जेक्ट्स. आपल्या कॉन्स्टिट्यूशनने काय केलंय, सेंट्रलचे कुठले, स्टेटचे कुठले, कॉमन कुठले, असे 3 लिस्ट तयार केलेले आहेत या डिव्हिजन ऑफ पॉवरच्या. त्यातल्या त्या कुठल्या आहेत ते आपण बघूया. Union list. Subjects of national importance like defense, foreign affairs, insurance, currency, banking, etc. Union government has exclusive authority to make laws on the subject contained in this list. आता युनियन लिस्ट म्हणजे काय, आपल्या देशाकरता आवश्यक अशा महत्त्वाच्या कुठल्या कुठल्या सब्जेक्ट आहेत, त्याच्यामध्ये डिफेन्स येतं, फॉरेन अफेअर्स येतं, इन्शुरन्स येतं, करन्सी येते, बँकिंग येतं. हे सगळ्याशी रिलेटेड लॉज बनवण्याचं काम कोण करत असेल, तर हे युनियन गव्हर्नमेंट करतं. आता स्टेट लिस्ट कुठली आहे बघूया. The subject of state and local importance like public health and sanitation, public order and police, water supply and irrigation, agriculture, local government, etc. State government has extensive power to frame the laws on the listed subject. आता स्टेट लिस्टमध्ये काय येतं, स्टेटची रिलेटेड महत्त्वाच्या गोष्टी. मग त्यामध्ये काय येतं, पब्लिक हेल्थ येते, सॅनिटेशन आहे, त्याच्यानंतर पब्लिक ऑर्डर अँड पोलीस आहे, वॉटर सप्लाय आहे, इरिगेशन, ॲग्रिकल्चर, लोकल गव्हर्नमेंट, ह्या सगळ्या गोष्टी ज्या ह्या लिस्टमध्ये दिलेल्या आहेत त्याच्याशी सगळ्याशी रिलेटेड ह्या पॉवर्स कोणाकडे आहेत, स्टेट गव्हर्नमेंटकडे आहेत. आता कंकरंट लिस्ट. द सब्जेक्ट्स लाईक इकॉनॉमिक अँड सोशल प्लॅनिंग, वेलफेअर ऑफ लेबर, एज्युकेशन, न्यूजपेपर्स, इलेक्ट्रिसिटी,
फॅक्टरीज एक्सेट्रा सिग्निफिकंट टू द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट. आता या कंकरंट लिस्टमध्ये काय काय येतं तर सेंट्रल आणि स्टेटशी रिलेटेड दोन्हीही महत्त्वाच्या गोष्टी येतात. मग त्याच्यामध्ये येतं इकॉनॉमिक आहे, सोशल प्लॅनिंग आहे, वेलफेअर ऑफ लेबर आहे, एज्युकेशन आहे, न्यूजपेपर्स आहेत, इलेक्ट्रिसिटी आहे, फॅक्टरीज आहे, असे सगळे महत्त्वाचे सब्जेक्ट या कंकरंट लिस्टमध्ये येतात. बोथ द गव्हर्नमेंट्स हॅव द पॉवर टू मेक लॉज. आता या स्टेट आणि सेंट्रल दोघांनाही लॉज बनवण्याची पॉवर दिलेली आहे. इन केस ऑफ एनी कॉन्फ्लिक्ट सेंट्रल गव्हर्नमेंट्स डिसिजन प्रिव्हेल्स. जर काही वेळेला कॉन्फ्लिक्ट निर्माण झालं तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा डिसिजन हा फायनल धरला जातो. आता स्टेट लेजिस्लेचर म्हणजे काय बघूया. स्टेट लेजिस्लेचर कन्सिस्ट ऑफ अ गव्हर्नर अँड 1 or 2 हाऊसेस. आता स्टेट लेजिस्लेचरमध्ये काय येतं, गव्हर्नर येतो आणि 1 किंवा 2 हाऊसेस येतात. Only a few states have a bicameral legislature. They have both the legislative assembly विधान सभा and legislative council विधान परिषद. काही अशी स्टेट्स आहेत ज्याच्यामध्ये बायकॅमेरल म्हणजे ज्यांच्या स्टेट लेजिस्लेचरची 2 सभागृह आहेत, त्याला विधानसभा आणि विधान परिषद असंही म्हणतात, किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे विधानसभा आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे विधान परिषद असं म्हणतात. स्टेट्स लाईक आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटका, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश हॅव बायकॅमरल लेजिस्लेचर्स. आता कुठली कुठली स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये हे 2 सभागृह तुम्हाला दिसतात. तर त्याच्यात आहे आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटका, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश. Others have an unicameral legislature with only state legislature. पण इतर जी राज्य आहेत त्याच्यामध्ये युनिकॅमरल लेजिस्लेचर म्हणजे त्यांचं एकच सभागृह आहे. आता लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बघूया. लेजिस्लेटिव्ह असेंब्ली इज ऑल्सो नोन ॲज विधानसभा किंवा त्याला म्हणतात लोअर हाऊस. लेजिस्लेटिव्ह असेंब्लीलाच विधानसभा किंवा लोअर हाऊस असंही म्हणतात. इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह बिकम मेंबर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. आता हे जे आपण निवडून देतो जे मेंबर्स ते त्यांना हे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे मेंबर होतात, त्यांना काय म्हणतात, MLA. आता हे तयार कसं होतं बघूया. कंपोजिशन. नंबर ऑफ मेंबर्स शुड नॉट बी मोर दॅन 500 और लेस दॅन 60. आता ह्याला लिमिट ठेवलेलं आहे. या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे मेंबर हे 500पेक्षा जास्त असता कामा नयेत आणि 60पेक्षा कमीही असता कामा नयेत. नंबर कॅन बी अल्टर्ड बाय द प्रेसिडेंट. ह्याच्यातल्या नंबरमध्ये थोडाफार फरक कोण करू शकत असेल तर ते आहेत प्रेसिडेंट. असेंब्लीज लाईक गोवा अँड सिक्कीम हॅव लेस दॅन 60 मेंबर्स. पण गोवा आणि सिक्कीमची जर असेंब्ली बघितली तर त्यांच्या इथे 60पेक्षा कमी मेंबर आहेत. प्रोव्हिजन फॉर स्टेट्स स्मॉलर इन साईज अँड हॅव लेस पॉप्युलेशन कॅन हॅव लेसर नंबर ऑफ मेंबर्स. आता इथं बघितलं आपण 60पेक्षा कमी मेंबर होते गोवा आणि सिक्कीममध्ये. तर ही प्रोव्हिजन कशासाठी केलेली आहे तर त्या स्टेटचा साईज लहान आहे आणि पॉप्युलेशन पण कमी आहे म्हणून. Governor has the power to nominate 1 member from Anglo-Indian community only if he or she thinks the community is not represented adequately. आता ह्या असेंब्लीमध्ये गव्हर्नर एखादा मेंबर अँग्लो इंडियन कम्युनिटीचा म्हणजे काय, जे ब्रिटिश बाय बर्थ आहेत पण इंडियामध्ये राहतात त्यांना म्हणतात अँग्लो इंडियन. तर त्या कम्युनिटीचा एखादा रिप्रेझेंटेटिव्ह त्यांना जर असं वाटलं की तो कमी पडतोय तर ते काय करू शकतात, नॉमिनेट करू शकतात. आता या असेंब्लीचा टेन्युअर बघूया. इलेक्टेड ऑफ टेन्युअर ऑफ 5 years. आता 5 वर्षाचा ह्यांचा कालावधी असतो. अनलेस डिझॉल्व अर्लियर बाय द गव्हर्नर. कधी कधी वेळ अशी येते की गव्हर्नरला हे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली डिझॉल्व करावी लागते. तर तशी वेळ आली नाही तर मात्र ह्यांचा टेन्युअर 5 वर्षाचा असतो. इन इमर्जन्सी टेन्युअर मे बी एक्सटेंडेड 1 year ॲट अ टाईम. एखाद्या इमर्जन्सीमध्ये हे टेन्युअर जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत वाढू शकतं. आता याची इलेक्शनची प्रोसिजर कशी आहे. MLAs are directly elected by the people on the basis of universal added franchise.
आता हे जे MLA निवडले जातात असेंब्लीमध्ये, आपण जे रिप्रेझेंटेटिव्ह निवडून देतो ते युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज म्हणजे काय, 18 वर्षाच्या वरती कोणतीही व्यक्ती वोट करू शकते. त्या बेसिसवर हे मेंबर्स निवडले जातात. आता या मेंबरचं क्वालिफिकेशन काय असतं, तर दे मस्ट बी ॲन इंडियन सिटिझन. ते इंडियन सिटिझन असायला हवेत. मस्ट बी 25 इयर्स ओल्ड, कमीत कमी 25 वर्षाचे असावेत. मस्ट बी रजिस्टर वोटर इन एनी इंडियन कॉन्स्टिट्युएन्सीज, आणि ते इंडियन कॉन्स्टिट्युएन्सीजच्या मध्ये कुठेही रजिस्टर वोटर असले पाहिजे, म्हणजे वोटर्स लिस्टमध्ये त्यांचं नाव असलं पाहिजे. should not afford any office of profit under the central or state government. आणि हे करत असताना सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये ते कुठेही काम करत असले नाही पाहिजेत किंवा कुठल्याही ऑफिसमध्ये ते असता कामा नाहीत. मस्ट बी मेंटली साऊंड अँड मस्ट नॉट बी ॲन इनसॉल्वंट, म्हणजे त्यांचे मेंटली ते फिट असले पाहिजेत असं पण त्यांनी म्हटलेलं आहे. The Andhra Pradesh Legislative Assembly was a pioneer in initiating the use of technology for its work. आता आंध्र प्रदेशची जी लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे त्यांनी काय केलं, त्यांच्या कामामध्ये टेक्नॉलॉजीचं इनिशिएटिव्ह फार पहिल्यांदा घेतलं. द इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट ऑफ लाईव्ह टेलिकास्टिंग, वेबकास्टिंग और प्रोसिडिंग और डिजिटलायझेशन वॉज फर्स्ट स्टार्टेड बाय देम. आज तुम्ही बघता की टी व्हीवरती विधान परिषदेमध्ये काय काय गोष्टी घेतल्या, त्याचा लाईव्ह टेलिकास्ट आपण बघू शकतो. तर ही कॉन्सेप्ट पहिल्यांदा कोणी आणली असेल तर ती आंध्र प्रदेश लेजिस्लेटिव्ह असेंब्लीने आणली. आता प्रेसिडिंग ऑफिसर विषयी बघूया. स्पीकर इज द चीफ प्रेसिडिंग ऑफिसर ऑफ द असेंब्ली. आता या असेंब्लीला हेड कोण असेल तर तो प्रेसिडिंग ऑफिसर असतो. आता इथं स्पीकर ज्यांना म्हणतात आणि डेप्युटी स्पीकर म्हणतात, त्या दोघंही महाराष्ट्राचे मी दिलेले आहेत. द स्पीकर अँड द डेप्युटी स्पीकर आर इलेक्टेड फ्रॉम द MLAs. आता आपण ज्या MLAsना निवडून देतो ह्या असेंब्लीसाठी, तर त्यातलेच लोक ह्या स्पीकर आणि डेप्युटी स्पीकरचा निवड करतात. रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द स्पीकर टू कंडक्ट द प्रोसिडिंग. या स्पीकरची रिस्पॉन्सिबिलिटी काय असते, तर ह्या ज्या प्रोसिडिंग्स होतात त्या सगळ्या कंडक्ट करायच्या. इन हिज ऑर हर अब्सेन्स द डेप्युटी स्पीकर कॅरीज आउट द ड्युटीज ऑफ द स्पीकर. म्हणजे स्पीकर कधी कधी जर अब्सेंट असेल, काही कारणामुळे येऊ शकला नाही, तर त्याच्या सगळ्या ड्युटीज कॅरी कोण करतं, हा डेप्युटी स्पीकर करतो. आता या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या काही पॉवर्स आणि फंक्शन्स बघूया. लेजिस्लेटिव्ह पॉवर म्हणजे काय, makes laws based on the subject mentioned in the state and concurrent list. आता यांचं काम काय आहे, असे लॉज बनवायचे जे स्टेट आणि कंकरंट लिस्टमध्ये मेन्शन केलेले आहेत. दुसरे आहे फायनान्शियल पॉवर्स. पासेस द स्टेट बजेट, मनी बिल्स, टॅक्सेस टू बी लिवाईड, सॅलरीज ऑफ MLAs एक्सेट्रा. मग ह्यांना फायनान्शियल पॉवर कुठली कुठली आहे, तर स्टेट बजेट पास करायचं, मनी बिल्स पास करायचे, त्याच्यानंतर टॅक्सेस कुठले कुठले लावायचे ते, आणि MLAच्या सॅलरी. एक्झिक्युटिव्ह पॉवर. दे कॅन रिमूव्ह काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स बाय पासिंग अ वोट ऑफ नॉन कॉन्फिडन्स अगेन्स्ट देम. एक्झिक्युटिव्ह पॉवरमध्ये काय येतं, हे काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे जे मंत्री आहेत त्यांना काढून टाकू शकतात. ही पॉवर ह्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीकडे आहे. मग त्यासाठी काय करायला लागतं, त्यांना अविश्वासाचा ठराव म्हणजे नॉन कॉन्फिडन्स वोट हे घ्यायला लागतं. दे आर आन्सरेबल टू द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. आणि हे जे मंत्री आहेत हे ह्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला आन्सरेबल आहेत. द काउन्सिल कुड बी आस्क्ड अबाउट अ सर्टन कोर्स ऑफ ॲक्शन टेकन बाय देम. आणि ह्या परिषदेला त्यांच्याकडून केलेल्या विशिष्ट कारवाईसाठी विचारलं सुद्धा जाऊ शकतं. आता कॉन्स्टिट्युशनल पॉवर म्हणजे काय, कॅन मेक अमेंडमेंट्स इन कॉन्स्टिट्यूशन बट अप्रुव्हल ऑफ हाफ ऑफ द स्टेट्स ऑफ इंडिया इज अ प्री कंडिशन फॉर द सेम. आता याला कॉन्स्टिट्युशनल पॉवर सुद्धा दिलेली आहे. ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये चेंज आणू शकतात, पण त्याला अट काय घातली आहे, तर भारतातल्या निम्म्या स्टेट्सनी तरी त्याला अप्रुव्हल दिलं पाहिजे. आता इलेक्टोरल पॉवर म्हणजे काय,
MLAs take part in electing the President of India along with the members of Parliament. आता यांचे इलेक्टोरल पॉवर म्हणजे काय? हे MLA आहेत ते इंडियाचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांच्या इलेक्शनमध्ये सुद्धा भाग घेऊ शकतात आणि त्यांच्याबरोबर तेव्हा कोण असतं? पार्लमेंटचे मेंबर असतात. MLAs ऑल्सो इलेक्ट 1/3 मेंबर्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. आणि हे MLAs काय करतात? लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमधले 1/3 मेंबर्स पण इलेक्ट करतात. ऑल्सो इलेक्ट अ स्पीकर अँड डेप्युटी स्पीकर. आणि ह्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे स्पीकर आणि डेप्युटी स्पीकरला पण ते इलेक्ट करतात. आता बघूया लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इज ऑल्सो नोन ॲज विधान परिषद अप्पर हाऊस. यालाच लेजिस्लेटिव्ह काउन्सिललाच काय म्हणतात? विधान परिषद किंवा अप्पर हाऊस. आता हे तयार कसं होतं बघूया. नंबर ऑफ मेंबर्स शुड नॉट एक्सीड 1/3 ऑफ टोटल मेंबर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. विधानसभेच्या एकूण सदस्यांच्या 1/3 सदस्यांच्यापेक्षा यांची संख्या जास्त नसावी. हाऊएव्हर द नंबर शुड नॉट बी लेस दॅन 40. पण तो नंबर 40पेक्षा कमी पण असता कामा नये. आता यांचा टेन्युअर किती आहे? लेजिस्लेटिव्ह काउन्सिल कॅन नॉट बी डिझॉल्व्ड. आणि ही विधान परिषद जी आहे ती कधीच डिझॉल्व्ह होत नाही. इलेक्टेड फॉर द टेन्युअर ऑफ 6 years. आणि यातले जे सभासद आहेत ते 6 वर्षाकरता इलेक्ट केले जातात. 1/3 ऑफ इट्स मेंबर्स रिटायर एव्हरी 2 years अँड द न्यू इलेक्टेड मेंबर्स रिप्लेस देम. ह्या टोटल मेंबर्सपैकी 1/3 मेंबर हे दर 2 वर्षांनी रिटायर्ड होतात आणि त्यांच्या ठिकाणी नवीन मेंबर रिप्लेस केले जातात. 1/3 इलेक्टेड बाय म्युनिसिपॅलिटीज, पंचायत, डिस्ट्रिक्ट बोर्ड्स. त्याच्यापैकी 1/3 हे काय? म्युनिसिपॅलिटी, पंचायत आणि डिस्ट्रिक्ट बोर्डवरनं इलेक्ट केले जातात. 1/3 इलेक्टेड बाय लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. आणि 1/3 त्यातले लेजिस्लेटिव्ह असेंब्ली इलेक्ट करते. 1/12 इलेक्टेड बाय ग्रॅज्युएट्स रिसायडिंग इन द स्टेट. आणि त्या राज्यात राहणारे जे ग्रॅज्युएट आहेत ते हे किती असतात? 1/12 एवढे असतात. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल पदवीधर मतदारसंघ, तर त्यातनंही निवडले जातात. 1/12 इलेक्टेड बाय टीचर्स हॅव्हिंग 3 years टीचिंग एक्सपिरियन्स. आणि 1/12 हे काय आहेत? हे जे टीचर आहेत ज्यांना 3 वर्षापेक्षा जास्त शिकवण्याचा एक्सपिरियन्स आहे त्यांच्यामधून निवडले जातात. रिमेंडर 1/6 nominated by governor from people who have literature, art, science, etc. आणि उरलेली जे 1/6 आहेत ते गव्हर्नर निवडतात त्यांना. मग लिटरेचर, आर्ट, सायन्स या क्षेत्रात नाव मिळवलेल्या व्यक्तींपैकी ते त्यांना निवडू शकतात. आता या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे जे मेंबर आहेत त्यांचं क्वालिफिकेशन बघूया. पहिलं काय? दे मस्ट बी अ सिटिझन ऑफ इंडिया. ते इंडियाचे सिटिझन असले पाहिजेत. मस्ट बी 30 years ऑफ एज. ते 30 वर्ष तरी मिनिमम त्यांची असली पाहिजेत. मस्ट बी अ रजिस्टर्ड वोटर इन एनी इंडियन कॉन्स्टिट्युएन्सी. कुठल्याही इंडियन कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये ते रजिस्टर्ड वोटर असले पाहिजेत. शुड नॉट होल्ड एनी ऑफिस ऑफ प्रॉफिट अंडर सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये ते कुठेही नोकरी करता असला कामा नये किंवा कुठल्याही ऑफिसमध्ये असता कामा नये. मस्ट बी मेंटली साऊंड अँड मस्ट नॉट बी इनसॉल्वंट. म्हणजे त्यांची मेंटल हेल्थ पण चांगली असली पाहिजे. आता इथे पण जसं आपण असेंब्लीमध्ये बघितलं होतं प्रेसिडिंग ऑफिसर, तसं इथे पण प्रेसिडिंग ऑफिसर असतात. चेअरमन इज चीफ प्रेसिडिंग ऑफिसर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमधले चीफ प्रेसिडिंग ऑफिसर आहेत त्यांना काय म्हणतात? चेअरमन म्हणतात. चेअरमन अँड डेप्युटी चेअरमन इलेक्टेड अमंग द मेंबर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. आणि हे जे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे मेंबर आहेत ते हे चेअरमन आणि डेप्युटी चेअरमन यांची निवड करतात. रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द चेअरमन टू कॅरी आउट फंक्शन्स ऑफ द काउन्सिल. आता ह्या चेअरमनची रिस्पॉन्सिबिलिटी काय असते? तर ह्या काउन्सिलचं फंक्शन व्यवस्थित करणं. द चेअरमन्स अब्सेन्स डेप्युटी चेअरमन परफॉर्म्स रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द चेअरमन. आणि चेअरमन जेव्हा अब्सेंट असतात, काही कारणामुळे येऊ शकत नाहीत, तेव्हा त्यांचं सगळं रिस्पॉन्सिबिलिटी कोण सांभाळतं? तर डेप्युटी चेअरमन.
आता ह्या काउन्सिल्सच्या पॉवर आणि फंक्शन्स काय आहेत बघूया. इंट्रोड्यूस ऑर्डिनरी बिल इन स्टेट लेजिस्लेचर बट कॅनॉट पास विदाउट कन्सेंट ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. हे काय करतात, ऑर्डिनरी कुठलंही बिल आहे ते स्टेट लेजिस्लेचर मधलं ते इंट्रोड्यूस करू शकतात लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये, पण ते पास होण्याकरता लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची कन्सेंट असावी लागते. काउन्सिल कॅन इनिशिएट अ डायलॉग ऑन डिफरंट इश्यूज. ते वेगवेगळ्या इश्यूजवरती डायलॉगसाठी इनिशिएट करू शकतात. द काउन्सिल इलेक्ट्स अ चेअरमन अँड डेप्युटी चेअरमन टू प्रिसाइड इट्स वर्क. आणि ही काउन्सिल काय करते, चेअरमन आणि डेप्युटी चेअरमनची काय करते, त्यांना त्यांची निवड करते तिथलं काम पूर्ण व्यवस्थित होण्याकरता. हाऊ डज अ बिल बिकम अ लॉ. आता एखादं बिल आहे ते लॉमध्ये त्याचा लॉ कसा बनतो ते आपण बघूया. अ बिल इज अ ड्राफ्ट ऑफ अ लेजिस्लेटिव्ह प्रपोजल. आता हे बिल काय असतं, हे लेजिस्लेटिव्ह प्रपोजलमध्ये आलेलं आहे, एक ड्राफ्ट असतं. मनी बिल कॅन बी ओनली इंट्रोड्यूस्ड इन द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली व्हाईल द ऑर्डिनरी बिल कॅन बी इंट्रोड्यूस्ड इन आयदर हाऊस ऑफ द स्टेट लेजिस्लेचर इफ देअर इज वन. आता हे मनी बिल आहे हे नेहमी काय होतं, लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्येच इंट्रोड्यूस होतं, पण ऑर्डिनरी बिल हे दोन्हीही हाऊसेसपैकी कुठेही इंट्रोड्यूस केले तरी चालतं. पण काही ठिकाणी काय आहे, एकच हाऊस आहे, तेव्हा मात्र त्या हाऊसमध्येच ते इंट्रोड्यूस केले जातात. When it is passed by both the houses, the legislative assembly and the legislative council, then it's sent to the governor of his or her assent. हे जेव्हा पास केलं जातं दोन्ही हाऊसेसकडनं, म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीकडनं आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिलकडनं पण, आणि त्याच्यानंतर ते गव्हर्नरकडे पाठवलं जातं त्याच्या संमतीसाठी. वन्स द सिग्नेचर ऑफ द गव्हर्नर इज ऑन द बिल इट बिकम्स अ लॉ. जेव्हा गव्हर्नरची त्याच्यावरती सही होते तेव्हा तो काय, लॉ बनतो. आता स्टेट एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय बघूया. स्टेट एक्झिक्युटिव्ह कन्सिस्ट ऑफ गव्हर्नर अँड द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. आता स्टेट एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय, गव्हर्नर आणि हे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. Governor is a nominal head of the state, whereas the chief minister and the council of ministers are real executive of the state. आता गव्हर्नर असतो हा काय असतो, नॉमिनल हेड असतो स्टेटचा, पण खरं एक्झिक्युशन सगळं कोण काम करतं तर चीफ मिनिस्टर आणि त्याचे इतर मंत्री. द गव्हर्नर executive head of the state, as all executive powers of the state are vested in his name by the constitution. आता या गव्हर्नरला एक्झिक्युटिव्ह हेड स्टेटचा का म्हटलंय, तर ह्या सगळ्या एक्झिक्युटिव्ह पॉवर ह्या काय होतात, कॉन्स्टिट्यूशनने काय केलं, त्यांच्या नावावरती दिलेले आहे. बट ऑल हिज पॉवर्स आर ॲक्च्युअली एक्सरसाइज बाय द चीफ मिनिस्टर अँड हिज काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. पण खरं तर सगळ्या ह्या पॉवर्स आहेत त्या एक्झिक्यूट कोण करत असेल तर हे चीफ मिनिस्टर आणि त्यांचे मंत्री. गव्हर्नर इज अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया फॉर अ पिरियड ऑफ 5 years विथ द रेकमेंडेशन ऑफ प्राईम मिनिस्टर. आता या गव्हर्नरची अपॉइंटमेंट कोण करतं, इंडियाचे प्रेसिडेंट करतात, पण त्यांना प्राईम मिनिस्टरचं रेकमेंडेशन असतं त्याच्यावरनं करतात. Governor is appointed as the head of one state, but in special cases appointed a head of more than one state. युजली काय होतं, हे गव्हर्नरची अपॉइंटमेंट ही एका स्टेट करता असते, पण काही स्पेशल केसमध्ये हे एकापेक्षा जास्त स्टेटचे सुद्धा हेड म्हणून काम बघतात. आता या गव्हर्नरचं क्वालिफिकेशन काय असतं. क्वालिफिकेशन टू बी अ गव्हर्नर शुड बी अ सिटिझन ऑफ इंडिया. ते भारताचे नागरिक असायला पाहिजे. मस्ट नॉट बी लेस दॅन 35 years ऑफ एज, म्हणजे 35 वर्षापेक्षा कमी त्यांचं वय असता कामा नये. शुड नॉट बी अ मेंबर ऑफ पार्लमेंट ऑर एनी ऑफ द स्टेट लेजिस्लेचर. आणि गव्हर्नर होणार असतात तेव्हा ते पार्लमेंटचे मेंबर किंवा स्टेट लेजिस्लेचरचे मेंबर असता कामा नाही आहेत. मस्ट नॉट होल्ड एनी ऑफिस ऑफ द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटच्या त्या कुठल्याही ऑफिसमध्ये पण ते असता कामा नये. गव्हर्नर हॅज मेनी इम्पॉर्टंट पॉवर्स, एक्झिक्युशन ऑफ विच इज सपोर्टेड बाय चीफ मिनिस्टर अँड हिज काउन्सिल.
ह्या काय आहेत, बऱ्याचशा महत्त्वाच्या पॉवर्स ह्या गव्हर्नरला दिलेल्या आहेत, पण त्याचे एक्झिक्युशन ते कोणाच्या मदतीने करतात, तर चीफ मिनिस्टर आणि काउन्सिलचे त्यांचे काउन्सिल मेंबर्स म्हणजे मंत्र्यांच्या साह्याने करतात. कुठल्या कुठल्या पॉवर्स आहेत ते बघूया. पहिली, एक्झिक्युटिव्ह पॉवर. गव्हर्नर अपॉइंट्स लीडर ऑफ रुलिंग पार्टी ऑफ स्टेट ॲज चीफ मिनिस्टर. पहिलं त्याचं काम काय असतं, तर रुलिंग पार्टीचा लीडर हा नेहमी चीफ मिनिस्टर म्हणून तो त्याची अपॉइंटमेंट करतात. अदर मिनिस्टर्स अपॉइंटेड बाय गव्हर्नर ऑन द ॲडवाईस ऑफ चीफ मिनिस्टर. आणि इतर मंत्र्यांची नेमणूक हा मुख्यमंत्र्यांच्या ॲडवाईसवरती करतात. Also appoints other important officials such as Advocate General and Member of State Public Service Commission. आणि कुठल्या कुठल्या अपॉइंटमेंट करतात हे, तर ॲडव्होकेट जनरलची अपॉइंटमेंट करतात आणि स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या मेंबर्सची पण अपॉइंटमेंट करतात. आता लेजिस्लेटिव्ह पॉवर्स कुठल्या आहेत ते बघूया. गव्हर्नर कन्व्हेन्सेस फर्स्ट सेशन ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ईच इयर अँड आफ्टर द जनरल इलेक्शन्स. प्रत्येक वर्षी ह्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचं पहिलं भाषण हे कोणाचं असतं, गव्हर्नरचं असतं, किंवा जनरल इलेक्शन्स झाल्यानंतरचं सुद्धा पहिलं भाषण हे गव्हर्नरचं असतं. रिझर्व्स राईट्स टू विथहोल्ड पासिंग ऑफ अ बिल पास्ड बाय द लेजिस्लेचर. म्हणजे लेजिस्लेचरने पास केलेलं बिल आहे ते विथहोल्ड म्हणजे थांबवायचं कामसुद्धा, थांबवायचा जो राईट आहे तो सुद्धा त्यांच्याकडे असतो. He or she can reserve it for consideration by President or return to the legislature for reconsideration. आता हे रिझर्व काय करतात ते आयदर ह्या प्रेसिडेंटच्या कन्सिडरेशनसाठी पाठवू शकतात किंवा या लेजिस्लेचरकडे पुन्हा विचार करण्यासाठी पाठवू शकतात. इफ असेंब्ली इज नॉट इन सेशन and an urgent law is required, governor can pass an ordinance equivalent to law. कधी कधी काय होतं, ही असेंब्ली सेशनमध्ये नसते पण अर्जंट लॉ करण्याची गरज असते, तेव्हा या गव्हर्नरला एक ऑर्डिनन्स पास करण्याची पॉवर दिलेली आहे जो लॉला इक्विव्हॅलंट असतो. ऑर्डिनन्स बिकेम अ लॉ ओनली इफ पास्ड बाय लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. आणि हा ऑर्डिनन्स लॉ कधी बनतो, जेव्हा लेजिस्लेटिव्ह असेंब्ली तो पास करते. आता फायनान्शियल पॉवर्स. मनी बिल कॅन बी इंट्रोड्युस्ड इन स्टेट लेजिस्लेचर विथ अप्रुव्हल ऑर रेकमेंडेशन ऑफ गव्हर्नर. आता हे मनी बिल आहे हे स्टेट लेजिस्लेचरमध्ये इंट्रोड्यूस केलं जातं आणि हे कोणाचे अप्रुव्हल आणि रेकमेंडेशन घेतलं जातं, गव्हर्नरचं. Governor has a state contingency fund which helps him cover enforcing expenditure in case of an emergency, natural calamity, etc. आता या गव्हर्नरला एक आकस्मिक निधी म्हणतो ना, अचानक लागणारा जो निधी असतो तो मदत करू शकतो. कशासाठी, कुठे खर्च करायला, तर इमर्जन्सीमध्ये किंवा नॅचरल कलॅमिटीजमध्ये जेव्हा गरज लागेल तेव्हा या निधीचा ते वापर करू शकतात. Judicial power. Power to grant pardons and reduce the term of punishment of people convicted under the law of particular state. पर्टिक्युलर स्टेटचा जो लॉ आहे त्याच्या अंडर एखाद्या व्यक्तीला क्षमा याचना देणं किंवा त्याची शिक्षा कमी करणं ही सुद्धा पॉवर गव्हर्नरची आहे. कॅनॉट चेंज डेथ सेंटेन्स. परंतु एखाद्या व्यक्तीला जर फाशी दिलेली असेल ते मात्र तो चेंज करू शकत नाही. Discretionary powers. Special powers he or she can exercise in special situations. आता ह्या ज्या पॉवर आहे ही काही खास सिच्युएशनमध्ये ते वापरू शकतात. Governor can report to the President that state cannot run according to provisions of Constitution and President's rule is required in the state. जर एखाद्या गव्हर्नरला वाटलं की तिथलं राज्यातली ही कंडिशन सिच्युएशन जी आहे ती कंट्रोल करण्यासारखी नाही आहे तर तो प्रेसिडेंटला त्याच्याविषयी रिपोर्ट करू शकतो. कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्सप्रमाणे जर एखादं स्टेट चालत नसेल तर प्रेसिडेंटला तो रिपोर्ट करू शकतो की इथं प्रेसिडेंटचे रूलचं रिक्वायरमेंट आहे. ही ऑर शी कॅन यूज पॉवर टू सिलेक्ट चीफ मिनिस्टर इन ॲब्सेन्स ऑफ ॲब्सोल्यूट मेजॉरिटी.
जेव्हा ॲब्सोल्यूट मेजॉरिटी नसते तेव्हा चीफ मिनिस्टर निवडण्याची पॉवर सुद्धा या गव्हर्नरकडे आहे. Governor can announce fresh elections and dismiss Council of Ministers that have lost the confidence of state legislature. म्हणजे मगाशी आपण बघितलं की स्टेट लेजिस्लेचरमध्ये जर ह्या मंत्रिमंडळाने अविश्वासाचा ठराव जर पास झाला त्यांच्या विरुद्ध तर फ्रेश इलेक्शन्स ह्या अनाऊन्स करायचं काम आणि ह्या काउन्सिल ऑफ मिनिस्टर डिसमिस करायचं पॉवरसुद्धा ही गव्हर्नरकडे आहे. इथं वेगवेगळ्या राज्यातले मी तुम्हाला गव्हर्नरचे काही फोटो दिलेले आहेत. आता बघूया चीफ मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. ॲक्च्युअल पॉवर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ स्टेट रिसाइड विथ द चीफ मिनिस्टर अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स दो दे आर ॲन्सरेबल टू द स्टेट लेजिस्लेचर. खरं तर ॲडमिनिस्ट्रेशन एखाद्या स्टेटचं करायचं असेल तर ॲक्च्युअल पॉवर्स कोणाच्या हातात असतात? चीफ मिनिस्टरच्या किंवा त्यांचं मंत्रिमंडळ आहे त्यांच्या हातात असतात. पण ते ॲन्सरेबल कोणाला असतात? स्टेट लेजिस्लेचरला. चीफ मिनिस्टर ऑफ द स्टेट इज इक्विव्हॅलंट ऑफ प्राईम मिनिस्टर ॲट सेंटर. म्हणजे जसं सेंटरला प्रधानमंत्री असतात तेवढीच इक्विव्हॅलंट हे चीफ मिनिस्टर स्टेटमध्ये असतात. चीफ मिनिस्टर अपॉइंट्स अँड ॲलोकेट्स पोर्टफोलिओज टू द काउन्सिल ऑफ मिनिस्टर. हे चीफ मिनिस्टर काय करतात? वेगवेगळ्या मंत्र्यांची नेमणूक करतात आणि वेगवेगळी खाती त्यांना वाटून देतात. ही ऑर शी कॅन रिशफल ऑर रिमूव्ह मिनिस्टर इफ फाउंड इन्सफिशियंट. एखादा जर मंत्री इन्सफिशियंट आहे किंवा सक्षम नाही आहे ते खातं सांभाळण्याकरता तर त्याचं खातं बदललं जातं किंवा त्या मिनिस्टरला तो काढूही शकतो. द चीफ मिनिस्टर कंडक्ट द अफेअर्स ऑफ द स्टेट. आणि हा सगळे चीफ मिनिस्टर असतो तो काय करतो? स्टेटचे सगळे अफेअर्स हे कंडक्ट करत असतो. He or she is responsible for coordination of various departments of the state. आता या स्टेटमध्ये जेवढी काही वेगवेगळी खाती आहेत त्यांना सगळ्यांना कोऑर्डिनेट करायचं जबाबदारी कोणाची असते? तर चीफ मिनिस्टरची असते. काउन्सिल ऑफ मिनिस्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर डिपार्टमेंट्स लाईक रोड्स, एज्युकेशन, हेल्थ अँड सॅनिटेशन अँड लॉ अँड ऑर्डर एक्सेट्रा. आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टरची रिस्पॉन्सिबिलिटी कुठल्या डिपार्टमेंटची असते? तर रोड्स आहेत, एज्युकेशन आहे, हेल्थ आहे, सॅनिटेशन आहे आणि लॉ आणि ऑर्डर आहे. आता बघूया सिव्हिल सर्व्हिसेस. तुम्ही UPSC, MPSC नाव ऐकलं असेल तर हे सगळे काय आहेत? सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये. ॲडमिनिस्ट्रेशन मशिनरी ऑर ब्युरोक्रेसी इज इम्पॉर्टंट ब्रांच ऑफ गव्हर्नमेंट. जेव्हा हे गव्हर्नमेंट चालवत असतात तेव्हा ही प्रशासकीय यंत्रणा किंवा ज्याला नोकरशाही ब्युरोक्रेसी असं म्हटलं ती फार महत्त्वाची असते. दिस इज कॉल्ड सिव्हिल सर्व्हिसेस आणि त्यांना सिव्हिल सर्व्हिसेस म्हणतात. सिव्हिल सर्वंट्स आर ट्रेन अँड स्किल्ड ऑफिसर्स. हे सिव्हिल सर्वंट्स आहेत काय असतात? त्यांना ट्रेन आणि हे स्किल ऑफिसर्स असतात. दे डू नॉट रिप्रेझेंट एनी पॉलिटिकल पार्टी. ते कुठल्याच पॉलिटिकल पार्टीचे नसतात. टेन्युअर ऑफ ऑफिसर्स डज नॉट डिपेंड ऑन द फेट ऑफ गव्हर्नमेंट ॲज वेल. म्हणजे गव्हर्नमेंट जरी बदललं तरी ह्या सिव्हिल सर्व्हिसेसचे जे ऑफिसर आहेत त्यांचा कुठलाही कालावधी बदलत नाही. रिस्पॉन्सिबिलिटी टू असिस्ट मिनिस्टर्स इन ड्राफ्टिंग पॉलिसीज अँड ऑल्सो एक्झिक्यूट देम. आता त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी काय असते? तर ह्या मिनिस्टर्स आहेत त्यांना या पॉलिसी ड्राफ्ट करून देणं आणि त्या एक्झिक्यूट करणं ही असते. Indian bureaucracy comprises of all Indian services, state services, technical and managerial staff of public sector and employees of the local government. आता ह्या ब्युरोक्रेसीमध्ये येतं कोण कोण? ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत, स्टेट सर्व्हिसेस आहेत, टेक्निकल आणि मॅनेजरियल स्टाफ पब्लिक सेक्टरमधला आहे आणि लोकल गव्हर्नमेंटचे काही एम्प्लॉईज आहेत. कॉन्स्टिट्यूशन मेक्स वॉन्टेड impartial selection of civil servants and primarily on basis of merit. आता ह्या कॉन्स्टिट्यूशनने काय केले? हे इम्पार्शियल सिलेक्शन व्हावं सिव्हिल सर्वंटचं म्हणून मेरिटला प्राधान्य दिलेलं आहे. रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ रिक्रुटिंग सिव्हिल सर्वंट इज गिवन टू द युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे UPSC. आता ही रिस्पॉन्सिबिलिटी सिव्हिल सर्वंटच्या रिक्रुटमेंटची कोणाकडे दिली असेल तर ह्या UPSCकडे दिलेली आहे. Officer selected by UPSC for Indian Administrative Service IAS
Indian Police Service IPS, Indian Forest Service IFS are recruited and trained by central government. आता ह्या UPSC ह्या ऑफिसर्सचं कुठल्या IAS आहेत, IPS आहे, IFS आहेत, या सगळ्यांची रिक्रुटमेंट म्हणजे भरती करणं आणि त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम सेंट्रल गव्हर्नमेंट करतं. दे वर्क ॲट बोथ सेंटर अँड स्टेट लेवल. ते दोन्ही ठिकाणी काम करतात, सेंटरवरती पण काम करतात आणि स्टेट लेवलला पण काम करतात. स्टेट्स हॅव सिमिलर स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन टू लुक आफ्टर देअर ॲडमिनिस्ट्रेशन. आणि प्रत्येक राज्यामध्ये हे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन पण असतं. म्हणजे महाराष्ट्रात असेल तर MPSC आहे. तर हे काय करतं, तिथलं ॲडमिनिस्ट्रेशन बघतं. आता बघूया ॲडव्होकेट जनरल म्हणजे काय. Advocate General is a state who act as a legal advisor to the state. आता हे ॲडव्होकेट जनरल आहेत ते त्यांची अपॉइंटमेंट हे गव्हर्नर करतात. कशासाठी, तर प्रत्येक स्टेटचा एक लीगल ॲडवायझर असतो आणि त्यांनाच ॲडव्होकेट जनरल असं म्हणतात. ही ऑर शी ऑल्सो परफॉर्म्स ड्युटीज असाइन बाय द गव्हर्नर. आणि दुसरी गोष्ट काय आहे, गव्हर्नरनी असाइन केलेल्या सगळ्या ड्युटीज हे परफॉर्म करतात. An individual qualified to be a high court judge is eligible to be an advocate general. आता हे ॲडव्होकेट जनरल होण्याकरता काय क्वालिफिकेशन लागतं, तर ते हायकोर्टचे जज असावे लागतात. आता इथे हा आपला चॅप्टर संपतो. आता काय काय बघितलं, फेडरल गव्हर्नमेंट म्हणजे काय, पॉवर ऑफ डिव्हिजन कशी आहे, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे काय, प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणजे काय, स्टेट गव्हर्नमेंट, त्याच्यानंतर गव्हर्नर चे क्वालिफिकेशन असतात, त्यांचे पॉवर्स कुठले असतात, फंक्शन्स कुठले असतात, चीफ मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विषयी आपण बघितलं, सिव्हिल सर्व्हिसेस विषयी बघितलं आणि ॲडव्होकेट जनरल विषयी पण बघितलं. सो हिअर एंड्स द चॅप्टर द स्टेट गव्हर्नमेंट. आता ह्याच्याविषयीची PPT आहे, व्हिडिओ आहे, त्याच्यानंतर क्विज आणि वर्कशीट हे आपल्या ॲप आणि वेब पोर्टलवरती आहेच. तर इथे हा चॅप्टर संपतो, द स्टेट गव्हर्नमेंट. थँक्यू.